नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला वांगे घ्यायचे आणि वांग्याचे देठाजवळ ते असते ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। म्हणजे देठाजवळच कच्चे वांगे राहतात, त्यासाठी हे काढून घ्यायचं म्हणजे आपले वांगे व्यवस्थित भाजले जातात। आणि नंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता इथं मी खानदेशी पद्धतीचं भरीत करणार आहे। आता सगळे वांग्यांना आपल्याला अशाच प्रकारे देठाजवळचं काढून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं आहे। आता वांगी भाजायला इथं माझ्याकडे काळ्यांचं व्यवस्था होती, त्यासाठी मी काळ्यांवर सुद्धा वांगे भाजलेले आहे आणि गॅसवर सुद्धा भाजलेले आहे। म्हणजे तुम्हाला दोघं ठिकाणी कसे भाजायचे हे मी सांगणार आहे। आता माझ्याकडे वांगे भाजण्यासाठी स्टँड आहे, त्यासाठी खाली काळ्या लावलेल्या आहे आणि वरती वांगे भाजून घेतलेले आहे। आता हे वांगे भाजून तयार झालेले आहे। नंतर तुम्हाला गॅसवरती सुद्धा मी भाजून दाखवणार आहे। आता गॅसवर वांगे भाजताना आपल्याला डायरेक्ट गॅसवर वांगे ठेवायचे नाही, त्यावरती आपल्याला स्टँड ठेवायचं आणि नंतर वांगे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपला गॅसही खराब होत नाही। अशा पद्धतीने वांगे भाजून घ्यायचे आहे। आता वांगे भाजून झाले ना की यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। मोजून 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्याने वांगे भाजून घेतलेले असतात, त्याची साल अगदी अलगद निघते आणि पटकन निघते। आता साल काढून घ्यायची आहे। आता इथे थोडे वांगे कोमटच आहे आणि वांग्यांना तेलसुद्धा छान सुटलेलं आहे। आता बघा अगदी अलगद अशी साल निघते। आता अशा पद्धतीने सगळी साल काढून घ्यायची आणि बघा देठाजवळचं जर तुम्ही एक्स्ट्राचं जे काढून घेतलं ना तर देठाजवळसुद्धा व्यवस्थित वांगे भाजले जातात, त्यासाठी मी देठाजवळचं काढून घेतलेलं होतं। आणि आता तुम्ही बघू शकता छान असे वांगे भाजून झालेले आहे आणि सालसुद्धा निघालेली आहे। आता अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि आता मध्ये काही कीड आहे का हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, त्यासाठी सगळे वांगे मी चेक करून घेतलेले आहे। अगदी छान असे वांगे निघालेले आहे। आता लगेचच आपल्याला भरतासाठी ठेचा तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे। आता तिखट म्हणजे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। आता इथं मी खानदेशी पद्धतीने भरीत करणार आहे, तर थोडं सणसणीत असं भरीत करणार आहे। आता इथं मिरची, लसूण, आलं हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। नंतर बडगीमध्ये टाकायचं आणि याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने याचा ठेचासुद्धा तयार करून घेतलेला आहे। बडगीमध्ये ठेचा आणि वांगे जे भाजून घेतलेले असतात ना ते आपल्याला छान इथं बारीक करून घ्यायचे आहे। आता ठेचा तयार झालेला आहे, लगेच त्याच बडगीमध्ये आपल्याला वांगे भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकायचं आणि छान असं मऊसूद असं ठेचून घ्यायचं आहे। आता हे वांगे छान ठेचून झालेले आहे। आता यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ टाकायचं आहे। या स्टेजलाच आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होते, कारण की फोडणी दिल्यावरती आपल्याला भरीत जास्त मिक्स करता येत नाही, त्यासाठी या स्टेजला मीठ टाकायचं, छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिथं तयार आहे। आता लगेचच कांद्याची पात आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे। आता लगेचच गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, कारण भरीत म्हटलं तर त्यासोबत हिरवी मिरची खूप छान लागते, त्यासाठी मी हिरवी मिरची तळून घेतलेली आहे। आता हिरवी मिरची छान अशा खमंग तळून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि लगेचच त्यावरती मीठसुद्धा टाकायचं। मीठ टाकून घेतलं ना की ही मिरची खाताना खूप छान लागतात। आणि आता त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकायची आणि नंतर शेंगदाणे टाकायचे आहे। शेंगदाणे छान आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहे आणि नंतर लगेचच ठेचा टाकून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेला ठेचा टाकायचा, 2 मिनिटं हा ठेचा होऊ द्यायचा आहे, कारण आपण मिरच्या, आलं, लसूण भाजून घेतलेलं होतं, त्यासाठी 2 ते 3 मिनिटं ठेचा परतवून घ्यायचा। नंतर त्यामध्येच आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे। आता कांद्याची पात आपल्याला 5 मिनिटं परतवून घ्यायची आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। आता गरम मसाला आणि हळद टाकून झाल्यावर सुद्धा आपल्याला 5 मिनिटं पात आणि हे सगळा मसाला होऊ द्यायचा। नंतर त्यामध्ये वांगे जे बारीक करून घेतलेले ते टाकायचे आहे। आता वांगे टाकून झालेले आहे। आता बारीक चिरून घेतलेला कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे आणि अगदी अलगद असं भरीत आपल्याला मिक्स करायचं आहे। जास्त पटापट किंवा स्पीडमध्ये असं भरीत मिक्स करू नका, नाहीतर भरताला तेल सुटणार नाही, त्यासाठी अगदी अलगद असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ देऊन द्यायची आहे। आणि आता इथं बघा छान असं भरताला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि भरीत तयार झालेलं आहे। आता लगेचच बाजरीची भाकरी करायची आहे, त्यासाठी ताटामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आणि आता इथं मी दळून आणलेलं होतं ना तेव्हाच मीठ टाकलेलं होतं, जर तुम्ही टाकलेलं नसेल तर चिमूटभर मीठ टाकायचं। आता लगेचच थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी टाकू नका, नाहीतर बाजरीची भाकरी लाटतासुद्धा येणार नाही। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असा एकसंध गोळा मळून घ्यायचा आहे।
भाकरी करताना पीठ छान मऊसूत मोडायचं, म्हणजे भाकरी व्यवस्थित लाटतासुद्धा येते आणि थापतासुद्धा येते. आता मी तर ही भाकरी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. त्यासाठी हातावरती छान असा गोळा करून घ्यायचा आणि आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि त्यावरती आपण तयार करून घेतलेला गोळा होता तो हातावरती थोडा वेळ फिरवून घ्यायचा आणि नंतर पोळपाटावरती टाकायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर भाकरी जर लाटताना जर चिटकत असेल ना तर थोडंसं चिमूटभर पीठ टाकायचं आणि आपल्याला लाटून घ्यायची आहे. बघा छान अशी बारीक आणि गोल गरगरीत अशी भाकरी तयार झालेली आहे. आता एका साईडने तावासुद्धा छान कडकडीत तापलेला होता. आता लगेच भाकरी टाकायचं आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे आणि दोघं साईडने छान अशी शेकून घ्यायची आहे. आता अलटीपलटी करायची, छान अगोदर आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर ताव्याच्या खालीसुद्धा आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा छान अशी शेकून घेतलेली आहे ताव्यावरतीच. आता तावा बाजूला करायचा आणि आता गॅसवरती शेकून घ्यायची आहे. आता तुम्ही ताव्यावरसुद्धा शेकू शकतात, पण बाजरीची भाकरी लवकर शेकता नाही येत, त्यासाठी गॅसवरती डायरेक्टली एकदा शेकून बघा, खूप छान लागतात. बघा छान अलटीपलटी करायची आणि भाकरी छान भाजून घ्यायची आहे. आता छान अशी भाकरी तयार झालेली आहे. आता दुसरी भाकरीसुद्धा मी दाखवून देणार आहे. आता ही भाकरी मी तुम्हाला थापून सांगणार आहे, म्हणजे दाखवणार आहे. आता यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकसंध असा गोळा मळून घ्यायचा आहे. छान थोडं थोडं पाणी टाकल्याने आपलं छान पीठसुद्धा मळलं जातं आणि एकसंध गोळासुद्धा होतो. आता याच ताटामध्ये मी भाकरी थापून दाखवणार आहे. आता त्यासाठी हातावरती सेम तसंच करायचं, हातावरती थोडा गोळा फिरवून घ्यायचा, नंतर ताटामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि तो हातावरती गोळा फिरून घेतलेला होता तो ठेवायचा आणि हाताने छान असा थापून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, कारण बाजरीची भाकरी आणि कणीची भाकरी हे थापता लवकर येते, तुटायची शक्यता फार कमी असते. आता बघा छान अशी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे. आता तव्यावरती टाकायचं, थोडं वरतून पाणी लावायचं, कारण पीठ लावलेलं असतं त्यासाठी थोडं पाणी लावल्याने आपली भाकरी छान होते आणि अलटीपलटी करायची, तव्यावरती छान भाकरी शेकून घ्यायची आहे आणि नंतर लगेचच गॅसवरती शेकून घ्यायची आहे. आता बघा छान अशी खमंग भाजून घ्यायची, म्हणजे आपली बाजरीची भाकरी छान भाजली ना तर अजिबात कच्ची वगैरे लागणार नाही. म्हणजे भाकरी शेकतानाच आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आणि छान खमंग बाजरीच्या भाकरी तयार करून घ्यायची आहे. आता भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि भरीतसुद्धा चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. त्यासोबतच मेथीचा खुडा, तळलेली मिरची, मुळा आणि लिंबू तयार आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. या रेसिपीसाठी 2 टिप्स. वांगे भाजून झाले की 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवायचे, नंतर साल काढायची. आणि दुसरी टिप्स म्हणजे बाजरीची भाकरी छान खमंग भाजून घ्यायची, म्हणजे कच्ची अजिबात लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.